मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल. सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा. बाळासाहेब थोरातांना आव्हान. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी पराभव केल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी शेड्यू ठोकलाय. काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुजय विखेंनी संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जनतेने सुजय विखेंना डावलून निलेश लंके यांना पसंती दिली होती. त्यानंतर आता सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. सुजय विखेंनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. विधानसभा जी आहे ती सुजय विखेंनी लढवावी म्हणून नाही, आम्हाला कसं आता निवडण्याचं काम झाल्यामुळे आणि निवडण्याचं लाभ क्षेत्राचं पाणी सगळ्या गावांमध्ये गेल्यामुळे निवडण्याचं लाभ क्षेत्र मोठ्या प्रमाणात राहता तालुका आणि संगमनेरमध्ये आहे. तर मला असं वाटतं की पक्षाने आदेश दिला तर भारतीय जनता पार्टीला ती जागा सुटली निश्चित संगमनेरमध्ये मला लढवायला आवडेल. आणि मग काय जो काही संघटनेचा विषय राहील तर संघटनेच्या आदेशाला बांधील लावून काम करू. पण मागणी राहुरीची आहे, तुम्ही संगमनेर लढवायचं म्हणताय. मी असाच आहे, जिथं मागणी असते मी तिथं जात नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहमदनगर.